नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिस किड यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे शेवटचा उद्यापनाचा गुरुवार आहे। आज चौथा गुरुवार आहे। खूपच शुभ दिवस आहे आजचा दिवस। तर तुम्ही बघता आहे या व्हिडिओमध्ये जे मी आहे उंबरठ्याचं लेपनसुद्धा दाखवलेलं आहे। मी कशा प्रकारे उंबरठ्याचं लेपन करते, उंबरठ्याची पूजा करते। पहिलं नाही करायची, पण नंतर जेव्हा मी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह तर असते, त्याच्याद्वारे मला कळालं की उंबरठ्याचं लेपन कसं करतात आणि का करतात, ते केल्याने काय होतं। तर उंबरठ्याचं लेपन केल्याने खूप पॉझिटिव्हिटी येते आणि हळद ही निगेटिव्हिटीला नेहमी दूर ठेवते। त्याच्यामुळे आपण हळद, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल हे मिक्स करून, हळदीमध्ये पाणी असं मिक्स करून जे आहे लेपन तयार करायचं आणि जाडसर असं लेपन घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्या पूर्ण उंबरठ्याला लावायचं। त्याचबरोबर दरवाजाच्या दोन्ही जे बाजूला आहेत त्यांना देखील आपण हळद लावून घ्यायची। त्याच्यानंतर हळद कुंकवाचे जे आहेत बोटं लावायची, व्यवस्थित रांगोळी काढायची, पूजा करायची। देवीची पाय असतील चिपकवलेले तर त्याची पूजा करा, किंवा तुम्ही रांगोळीमार्फत काढून पूजा करू शकता। तर बघा तुम्ही, आज शेवटच्या गुरुवारी मी अशा प्रकारची छान अशी रांगोळी काढलेली आहे। लास्टला तर यांनी विस्कटून टाकलेली, पण खरंच खूपच छान वाटत होतं, खूपच पॉझिटिव्ह वाटत होतं। तर सर्वात पहिलं मी हे करते, नंतर देवीची मांडणी करते। तर बघा आता मी व्हॉइस ओव्हर करते तरीसुद्धा तुम्हाला दीक्षा आईचा आवाज येत असेल, कारण की दुपारची वेळ आहे आणि ती अजूनही झोपलेली नाही आहे, तिचं काय ना काय चालू असतं। तर इथे बघा, तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तर स्वस्तिक काढायचाच असतो पाटाखाली। तर मी अशा प्रकारे जे आहे ते स्वस्तिक काढायला घेते। स्वस्तिक काढून झाल्यावरती पूर्ण रांगोळी थोडीफार काढते आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काल मी एक वस्तू दाखवायची विसरलेली त्या व्लॉगमध्ये। ती म्हणजे मी आईसाठी एक टेबल आणलं आहे, कारण की ह्या वेळेला मांडणी जी आहे ती खूपच अगदी वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे। माझी खूप इच्छा होती तशी मांडणी करावी आणि तशी मांडणी मी ह्या व्हिडिओमध्ये जे आहे म्हणजे ह्या वेळेला मी केलेली आहे आणि खूपच छान वाटलं मला ती मांडणी करताना देखील, आणि करून झाल्याच्या नंतर तर अगदी माझी नजर हटत नव्हती। अशा प्रकारे मी आईला सजवलं होतं। तर तुम्ही नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला कळेल की मी कशा प्रकारे आहे जी मांडणी केलेली आहे। तर खरंच खूप मेहनत लागते, व्हिडिओ एडिटिंग करायलासुद्धा मेहनत लागते, त्याचबरोबर हे करायला, मांडणी करायलासुद्धा खूप मेहनत लागते। व्हिडिओ बघून असं वाटतं की अगदी 5-6 मिनटाचं काम आहे, पण खरं तर 2-2 अडीच तास जातात मांडणीसाठी, व्यवस्थित पूजेसाठी। सर्व काही स्वच्छता करून, पूजाची मांडणी करून नंतर मग आपण पोथी वाचायला बसतो। तर मीही सकाळच्या वेळेलाच मांडणी करून घेते, कारण की जसं की तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल, माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल, तर मी जे आहे ते दोन्ही टाईम पूजा करते, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी। मला खूप आवडतो हे पूर्णपणे उपवास पाळायला आणि ही पूजा करायला अगदी खूप जास्त आवडतात। तुम्ही देखील हा उपवास करू शकता, खूपच छान असतो आणि मनोभावे करा तर तुमच्या मनातली इच्छा देखील पूर्ण होते। शूटिंग खूप मध्ये होते, पण तुम्हाला एक खूप सुंदर आणि सुरेख अशी गोष्ट दाखवते, जी मला सुद्धा विश्वास नव्हता मी केली। म्हणजे इच्छा तर होती तसंच करायचं। मला एक स्वतः हे वाटते की हां झालं करून। मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, जे झालंय ते कसं आहे मला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही। ओम महालक्ष्मी नमः। तर बघा, खूपच छान अशी मांडणी मी केलेली आहे। मी यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती बघत होते, बट मला येईल का, मला जमेल का, ह्याचं खूप सारं हे होतं, कारण की खूप वेळ लागतो। पण नाही, आईने स्वतः करून घेतले, कारण की मी करतानाच म्हटलं की आई मला करायचं आहे, इच्छा आहे माझी। आणि खरंच बघा किती सुबक दिसते आहे ना आई, अगदी नजर हटत नाही आहे तिच्यावरून। तर मी आधी हे सर्व करून मग नंतर
जे आपलं आहे चौरंग त्याच्यावरचं करायला घेतलं. ह्या वेळेला मी टेबलावरतीच ठेवलं, कारण की कळशी आहे, कळशीवरती तांब्या आहे आणि त्याच्यावरती मी लाटणं जे आहे ते थोडंफार धाग्याने बांधलं आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही कराल, फक्त एका स्क्रचरने मी माझ्या देवीची साडी जी आहे ती पूर्ण नेसवली आहे. एक स्क्रचर म्हणजे एक रब्बर आणि 2 पिन, सेफ्टी पिन, बस. बाकी दुसरं तिसरं आणि धागा जे आहे ते लाटणीला थोडंफार गुरफटला आहे. 3-4 वस्तूंनी जे आहे मी पूर्णपणे सेट केलं होतं ते मांडणीचं. आता इथे तुम्ही बघाल की मी ब्रह्मकमळ काढून घेतले, त्याच्यानंतर 5 पानाचा विडा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला बसवायला सुद्धा स्थान केलं आहे. दिव्याची पूजा करून मी सुरुवातच केलेली आहे इथे. तर बघा, आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ. नंतर 5 पाण्याचे विड्या म्हणजे आपली कुलस्वामिनी, आपली कुलदेवता आहे, तिची देखील पूजा करून घेऊ. हळदी कुंकू वाहू, अष्टगंध वाहू, त्याच्यानंतर तांदूळ वाहू. त्याच्यानंतर मी इथे 5 फळं ठेवली आहेत, त्यांची देखील आज पूजा केलेली आहे मी. तर अशा प्रकारे करून मग नंतर अगदी मधोमध आईला जे आहे ती मी स्थापना केलेली आहे. तरीसुद्धा मी लगोलग असं करत नाही. काही लोक असं डायरेक्ट करतात, पण मी पूजा अशी मनामध्ये असं धरते की आई, मी अगदी तुला बसवेन, त्याच्यानंतर मी पूजेला बसेल, पोथी वाचायला, तुला हळद कुंकू लावेल, तेव्हाच मी बोलते ना, तिला बोलवते. तर आजची मांडणी कशी झाली, कशा प्रकारे झाली, ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, मी काही फोटोज टाकलेले आहेत. खूप छान असं वाटत होतं मला, खूप पॉझिटिव्ह वाटलं. आईने माझी साथ दिली आणि अशीच राहू देत, अशीच कृपा राहू देत. तिची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि हे बघा, माझी मांडणी झाल्याच्या नंतर आज 12च्या आतमध्ये घट हलवायचं होतं, पण माझ्या जे दिव्यामध्ये आहे फुल तयार झालं आहे. याचा अर्थ काय हे मला कमेंटमध्ये सांगा. ओम महालक्ष्मीये नमः. थँक्यू सो